चला 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 चला. नमस्कार, मी वांगणीकर योगेश आणि स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आहे वांगणी वेस्टला शिवस्त कॉम्प्लेक्समध्ये. आज आपला डेली ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आपण आज बनवतो आहे. कसं आपण ट्रॅव्हल करतो सकाळी इथून आपण शिवस्त कॉम्प्लेक्समधून निघून ऑफिसमध्ये कसा पोहोचतो आहे आणि किती धक्काबुक्की खातो आहे आजच्या आपण ब्लॉगमध्ये मित्रांनो बघणार आहोत. सो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. सो हे आजचं आहे आपलं क्लायमेट. सगळी ग्रीनरी आहे शिवस्त कॉम्प्लेक्समध्ये मित्रांनो. हा आपला कॉम्प्लेक्स आहे. इथे दुसरा बिल्डिंग विंग आहेत. या इथे ABCD वगैरे याचे विंग आहेत. सो आजचा आपला ब्लॉग जो आहे तो ट्रॅव्हलिंगवरती ब्लॉग आहे. कसं आपण कशी रिक्षा पकडतो किंवा आपण चालत जातो आणि त्याच्यानंतर कसं ट्रेनमध्ये धक्काबुक्की खातो, ट्रेनच्या कसा आपण प्रवास करतो ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बघणार आहोत. पाऊस पडतो आहे. थोडा पाऊस चालू झाला आहे. आपण ही छत्री घेतली. आपण थोडीशी मोठी छत्री आहे. त्रास होतो ट्रेनमधून घेऊन जाताना छत्रीला, कारण का ते सगळ्यांना लागते ना. गर्दी भरपूर असते आपल्या ट्रेनमध्ये. थोडंसं माउचर पकडलं आहे कॅमेऱ्याला. शिवस्त कॉम्प्लेक्स ग्रीनरी बाजूला आहे. सगळी झाडं वगैरे लावलेत. इथे गार्डन आहे आपल्या इथे मुलांना खेळण्यासाठी. पण आता सगळं पूर्ण गवत वगैरे उगवलं आहे पावसामुळे. हा इथं आपला क्लब हाऊस आहे. इथे सगळं लग्न, बड्डेज, पार्टी जे पण प्रोग्राम वगैरे असतील ना ते इथे होतात. सो आता आपण निघालो आहे शिवस्तम कॉम्प्लेक्समधून. इथे ऑटो शेअरिंग असतात गेटजवळ इथे. आणि हा जातो पाषाणी गावाला रस्ता, जो डायरेक्ट कलम रोड आहे ना, हायवे तिकडे, नाशिक हायवे तिकडे जाऊन हा भेटतो. म्हणजे इथून 20 किलोमीटरवरती कलम रोड आहे. ते आपण बोलतो ना मसाची जत्रा, ते ह्या साईडला इकडून जायचं. सो हा आपला रस्ता जो आहे तो स्टेशनला जातो. खूप डेव्हलप झालं इथे वांगणी वेस्टला. पहिला ज्यावेळेस मी आलो होतो ना, तरी पण 19ला मी आलो होतो इथे. पैसे मला मिळालं आणि आल्यानंतर ना इथे काहीच नव्हतं. म्हणजे डेव्हलप काहीच झालं नव्हतं. सो आता भरपूर डेव्हलप झालं आहे इथे. ज्यावेळेस स्टेशनला कोणच म्हणजे एवढी गर्दी नसायची, पण आता एवढी गर्दी होते ना स्टेशनला, खूप गर्दी होते. सो घरापासून तर स्टेशनपर्यंत जे माझे अंतर आहे ना मित्रांनो, ते 1.5 किलोमीटर आहे. म्हणजे 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. पण रस्ता तुम्ही बघाल ना तर पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. आणि आजूबाजूला बघा हा ग्रीनरी आहे. थोडा हलका मित्रांनो पाऊस पडतो आहे. छत्री आपण ओपन केली. आता आपण चालत जातो आहे. आज आपल्याला ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवायचा होता म्हणून मी आज रिक्षाने नाही गेलो. तर माझी एक सायकल असते आणि कधी मी जातो ऑटोने. पण सायकल माझी थोडीशी पंक्चर झाली. टायर आणि ट्यूब थोडा फाटला आहे. परवा 2 दिवस झाले. अजून रिपेअर नाही केलं कारण टाईम नाही मिळाला आपल्याला. त्याच्यामुळे आपण थोडं होल्डवर ठेवलं आहे. जसा टाईम मिळेल तसं आपण परत एक सायकल राईडवरती आपण एक ब्लॉग बनवणार आहे. बघा इथे एक रोडवरतीच कॉम्प्लेक्स आहे, श्री समर्थ रेसिडेन्सी. आणि रोडच्या बरोबर बाजूलाच आहे कॉम्प्लेक्स. इथे मित्रांनो बरेच कॉम्प्लेक्स म्हणजे 20-25 कॉम्प्लेक्स सध्या डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यामध्ये गॅलेक्सी गार्डन असेल, शिवस्तव असेल, श्री समर्थ रेसिडेन्सी, परत रॉयल पार्क, रॉयल ग्रीनवूड, परत अजून विराट ग्रीन, भरपूर कॉम्प्लेक्स आहेत. आणि वांगणी वेस्ट तर खूप डेव्हलप झाले. आता खूप डेव्हलप झाले. आपला आता शेवट म्हणजे पाषाणाची जिथून सुरुवात होते ना, हा इथला शेवटचा आहे रस्ता. इथे कारावल्याच्या ठिकाणी हा रस्ता जातो. कारावला जातो हा रस्ता. म्हणजे परवा मी ब्लॉग जो बनवला ना काराव डॅमचा, तो हा इथून जायला रस्ता आहे. त्याच्यानंतर हा वांगणी स्टेशनला जातो रस्ता. आणि हा रस्ता जातो तो इकडे पाषाण्याला, म्हणजे कलम वगैरे रस्ता आहे ना, कलमला जातो हा रस्ता. जो आपण बोलतो ना मसाची जत्रा, तो ह्या साईडला. आणि इथेच आपल्या मित्राचं एक वडापावची गादी आहे, दुकान आहे इथे, नदी किनारा स्नॅक्स कॉर्नर. जर तुम्ही ह्या साईडला कुठे जर तुम्ही आलात ना मित्रांनो तर नक्की इथे व्हिजिट द्या. आपल्या मित्राचं इथे दुकान आहे वडापावचं. पण त्या हे दुकान आहे मित्राचा. वडापाव वगैरे इथे भेटतात. वडापाव, भजीपाव सगळं इथे मिळतं, अवेलेबल आहे इथे.
संतोष नाव आहे. चल संत्या. सो चला आपण निघूया आता. आता आपण नदी क्रॉस करतोय. समोर नदी ब्रिज बांधला इथे मोठा. वांगणीची नदी तुम्हाला दाखवतो कशी असते. उल्हास नदी खूप जबरदस्त आहे. भरते एवढी जबरदस्त भरते ना, फुल पाणी ओव्हरफ्लो होतं ब्रिजवरतून. ब्रिज हा जो ब्रिज आहे ना, याच्या इकडे पाषाणे गाव चालू होतं आणि इथून पुढे वांगणी म्हणजे हा ठाण्यामधला ठाण्याच्या हद्दीमध्ये हा रस्ता येतो पूर्ण हा एरिया. आणि हा पूर्ण येतो तो रायगडच्या हद्दीमध्ये रस्ता आहे. बघू शकता इथून आपल्याला पाषाणे आणि काराव, लेफ्टला काराव असे 2 रस्ते आपल्याला आहेत जायला. हा आणि हा आपला नवीन ब्रिज बांधला आहे. गेले झाले 5-6 मिनिट झाले याचं उद्घाटन झालं. आणि हा जुना ब्रिज आहे बघा इथे. हा जो ब्रिज आहे ना मित्रांनो, याच्यावरून पाणी ओव्हरफ्लो व्हायचं. खूप थोडंसं डेंजर होतं आणि त्याच्यामुळे मग हा नवीन ब्रिज प्रशासनाने हा नवीन ब्रिज बांधला आहे. आणि समोर तुम्ही बघाल ना इथे बघा, इथे फिल्टर प्लॅन बसवला आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांना प्रत्येकाला शुद्ध पाणी येईल. बघा ही उल्हास नदी आहे. मी ज्यावेळेस मित्रांनो वांगणी वेस्टला ज्यावेळेस राहायला आलो ना, त्यावेळेस इकडे काहीच नव्हतं. इकडे ना ट्रॅव्हलिंग व्यवस्थित होती, रस्ता व्यवस्थित होता, पाण्याची सोय नव्हती, लाईटची सोय नव्हती. पण आता खूप चेंज झालं या साईडला. रहदारी पण वाढली आणि खूप भारी वाटतं आहे. आणि एवढं चांगल्या सुंदर नेचरमध्ये राहण्याचा आनंद खूप वेगळा आहे. ज्यावेळेस मी सुरुवातीला बँड्रा सोडून ज्यावेळेस आलो ना, त्यावेळेस थोडंसं वेगळं वाटत होतं. पण हळूहळू 3-4 महिन्यामध्ये थोडंसं कवर झालं आणि सवय झाली इकडे नेचरची. एक फायदा तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळेस गावच्या ठिकाणी राहता तुम्हाला चांगला ऑक्सिजन इकडे मिळतं आणि त्याच्यामुळे तुमचे जे आजार वगैरे आहेत ना ते खूप कमी म्हणजे कायमस्वरूपी बंद होतात आणि तुम्ही आजारी खूप कमी पडता. माझंच उदाहरण आहे. माझा बॅकचा प्रॉब्लेम होता पहिला खूप 10-15 वर्ष माझा बॅकचा प्रॉब्लेम होता. पाठ वगैरे दुखायची माझी. पण ज्यावेळेस मी इकडे ट्रॅव्हलिंग करायला लागलो म्हणजे चालणं माझं चालू झालं. डेली मी ऑफिसला जाताना चालत जायचो. त्याच्यामुळे माझा आजार पाठदुखी माझी बंद झाली. त्याच्यानंतर थोडासा योगा करायला लागलो. आणि मेन म्हणजे इकडचं ऑक्सिजन आणि ऑर्गॅनिक खाणं. म्हणजे इकडच्या भाज्या वगैरे आहेत ना, मी सुरुवातीला खूप दाबून खायचो शेतामधल्या. आणि त्या रानटी भाज्या आहेत ना त्या पण मी भरपूर खायचो. म्हणजे मी बाहेरून जास्त काही आणायचो नाही. इकडचे फ्लावर वगैरे इकडे, परत मिरची, ज्या पण आपल्या ज्या भाज्या वगैरे आहेत ना, कोथिंबीर, शेपूची भाजी, त्याच्यानंतर बऱ्याच भाज्या आहेत त्या इकडे ऑर्गॅनिक सगळ्या इकडे पिकतात आणि त्या आम्ही आणून खायचो. त्याच्यामुळे माझे बरेचसे आजार आहेत ना ते खूप कमी झाले. बोलायला गेलं तर बंद झाले कायमस्वरूपीचे. असा एक माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मला इकडे आता राहायला भरपूर आवडतं. पाठीमागे आहे नेचर बघा, ग्रीनरी खूप जबरदस्त आहे. क्लायमेट इकडचं 1 नंबर क्लायमेट आहे. सो अजून 10 मिनटं लागेल आपल्याला स्टेशनला जायला. हो चला आपण आता मित्रांनो चाललो आहे. स्कूटीवरून चालतो. आपल्याला मित्र भेटले ते बघा. असं कोण नाही कोणतरी मित्रांनो भेटत असतं. ज्यावेळेस आपण बाहेर कुठं चालत जातो ना त्यावेळेस आपल्यामध्ये ओळख झाली सध्या आता. त्याच्यामुळे कोण ना कोणतरी भेटतं. काल काय झालं माहिती आहे काय, काल आपला मित्र होता ना शिवस्तंभातला, त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत गेलो. तुमच्या पाठीमागं होतो आपला. हा रे योगेश माहीत आहे ना, हां तो होता. सो आपण आला. आता आपण ऑलमोस्ट आलो स्टेशनला. वांगणीचं मार्केट खूप डेव्हलप झालं आता इकडे. हो आपलं बऱ्यापैकी आपल्या इकडे भरपूर डेव्हलप झालं नाही ते. एक मिनिट आपल्याला इथे आता सोडलं मित्रांनी. आपण थांबलो इथे आता. आहे आता आपले मित्र येतो ना त्याने सोडलं आपल्याला इथे. गाडीवरून घेऊन आला आपल्याला. मग आता त्याच्यात थांबायला नको, थांबायला पाहिजे की नको. काय अजून टाईम आहे ट्रेनला. तो आपले मित्र आहे बघा. असं आपलं कोण ना कोणतरी मित्रांना भेटतं. ज्यावेळेस आपण रस्त्याने चालत असतो ना त्यावेळेस चांगली ओळख झाली माझी इकडे बऱ्यापैकी. तो येतो आम्ही गाडीवरून कोणाच्या पण. बाकी ऑलमोस्ट
मित्रांनो मी नेहमी रिक्षाने तर मग माझी सायकल असते ना तेच प्रिफर करतो. या साईडला बघा मच्छीवाले सगळे, इथे मच्छी आहे आणि इथे शनिवारचा बाजार भरतो पूर्ण. जेवढी पण जागा आहे ना सगळी शनिवारचा बाजार भरतो. जसं आपल्या गावच्या ठिकाणी कसं शनिवारचा बाजार किंवा सोमवारचा बाजार रविवारचा बाजार भरतो ना तसा बाजार भरतो. पण आता सध्या पावसाळा चालू आहे ना त्याच्यामुळे सगळं बंद झालं आहे. पण ज्यावेळेस आता हिवाळा चालू होईल त्याच्यानंतर इथे बाजार भरण्याचं चालू होईल. हे वांगणीचं मार्केट. आपण आता आलो स्टेशनच्या इथेच. इथे भाज्या, गर्दी बघा किती मित्रांनो वांगणीमध्ये. खूप गर्दी वाढली आहे बघा, दिसते काय गर्दी बघा. गर्दी जायला तर जागा नाही, एवढी गर्दी झाली आता वांगणी वेस्टला. हेलो, ये स्टेशन पे हूँ मैं. हाँ, दो चीज़ खाना तो घर से बोल दिया. इथे सगळं मच्छीवर घेऊन इकडे मच्छी काय तिकडे बघा. खेकडे वगैरे भेटतात. गावच्या बायका ज्या आहेत ना त्या घेऊन बसत इथे. चला आता इथे आपण जाऊया. एक्सप्लेटरनी नवीन तयार केलं एक्सप्लेटर बघा. म्हणजे वांगण्याची प्रगती झाली आता. गर्दी बघा ना मित्रांनो, काय कंटिन्यू गर्दी आहे इथे. म्हणजे किती डेव्हलप झालं वांगणी. आणि लोक जे पण येतात ना ते क्लायमेटसाठी इकडे येतात. त्यांना नेचर चांगलं मिळतं इकडे आणि आपली जी तब्येत आहे ना ती चांगली होते. आणि काही लोकांचा असतो बजेट कमी असल्या कारणाने सुद्धा इथे राहिले येतात. आता आपण आलो आहे स्टेशनला. आता आपल्याला जायचं ट्रेननी. आपली जी रेग्युलर जी ट्रेन आहे ना मित्रांनो ती बघ 9:30ची आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल. ज्यावेळेस मी राहायला आलो होतो ना इथे त्यावेळेस खूप कमी गर्दी होती. म्हणजे ज्यावेळेस ट्रेनमधून फक्त मोस्टली 5-10 लोक फक्त उतरायचे, एवढी कमी गर्दी असायची. पण आता तुम्ही बघाल ना तर खूप गर्दी वाढली इथे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की लोक जास्त कसं नेचर आहे ना नेचर जास्त प्रिपेअर करतात. सध्याचं आपलं जे खाणं वगैरे बघितलं ना तर खूप डेंजर आहे. आणि याच्यामुळे लोक मोस्टली ऑर्गॅनिक खाणं आणि क्लायमेट चांगलं ऑक्सिजन जास्त करून घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणून लोक इथे जास्त राहिले जातात. स्लीपर नाही ना. हां मित्रांनो आता एक धक्कादायक घटना घडली इथे माहिती. इथून ना एक माणूस पडला, थोडासा अंध होता आणि आत्ता जस्ट ट्रेन गेली इथून. म्हणजे किती धोकादायक झाला असं म्हणजे. मी त्याला उचललं खूप आणि बाहेर काढलं त्याला. हो ठीक आहे ना. हां हो लागलं कुठे नाही ना. काय करू काय करू. कुठे आहे हे या साईडने जा. इथून जा जरा सोडा ना मला. कुठे आहे त्या हँडिकॅपचं हे. पाठीमागे आहे. तिकडे डब्याला जायचं तुम्हाला. चला या इकडे तुम्हाला सोडून द्या. तुम्ही डायरेक्ट पडलात ना खाली. कसं पडला तुम्ही. तेवढं ट्रेन आली माहिती आहे. नशीब तुम्हाला वरती काढलं. इकडे आता अनर्थ झाला असता आता मोठा. चक्कर येते. थोडा काठीचा पण वापर करा जरा. हां
सांभाळून घ्या जरा. बरोबर आपली बघून चालत पण ते चप्पल सरली. चप्पल सरकली ना. नशीब मी वरती काढला आता जस्ट ट्रेन गेली बघितले ना. मग किती मोठा आनंद झाला असता आता. मित्र आहेत ऋषी. मित्रांनो ट्रेन आली आता आपण ट्रेनमधून प्रवास करतोय. जो पाटील हा आपला डब्बा आहे. चला 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 चला. एक हळू सावकाश सावकाश सावकाश. हा आपला डब्बा आहे मित्रांनो. आहे का जागा आहे का. कोण आहे आपलं काय बोलतोय. बस ठीक आहे. हा आपला ग्रुप आहे मित्रांनो. हा ऋषी आहे इथे आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे आज. इथे मोहन बसला इथे. सगळे आज हा आमचा रेग्युलरचा म्हणजे मधला गॅप असतो तिथे सगळे उभे बसलेले असतात पण आज गर्दी असल्यामुळे सगळे बिखरले. इथे हा ऋषी आहे. हे मित्र सगळे इथे आपले. तो ऋषी आज मित्रांनो खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये. पाटील आहे. हा पाटील आहे. पाटील जो पाटील साहेब. तुम्हाला आता बघू आता बदलापूरला आता येईल ना त्यावेळेस खूप गर्दी होईल इथे. बदलापूरचं स्टेशन आहे आता. चला उडा एकमेकाव चालू. रे थोडं पुढे वार चालू चला चालू बे. थांबा ना यार. गावात काय काम ना भेटून पाहुणं उडतो नुसता का चालू. पाटील पुढे पाटील. अरे यार एवढा मोठा सपोर्ट असताना की बदलापूरवाले काय यायला एवढा मोठा सपोर्ट असताना आम्ही ठाकूर आलाय. रोहित अहिरे काय होत नाही काढू हातात कुठे बॅग. चाचा गेले. चाचा का बॅग ले. चाचा का बॅग ले. वसुली वसुली हा हे बघा सगळे आम्ही एकाच लाईनीमध्ये. ऋषी आले काय जरा बघा. पाटील आले रोहित लावा अहिरे ठाकूर बस बस बस. पाटील अरे सगळ्यांच्या बॅगावर ठेवायचं काम चालू लावा ना. हो तुम्ही तुमचं लावा चला. उडाय कसं येतोय सीट जाणार असं वाटतंय मला. मोहन बसले. मोहनने जागा चेंज केली. हा अजून शैलेश आता अंबरनाथला यायचा बाकी आहे. भेटून आले दादा पाटील साहेब. हे कुठे वसुलीत काय कान वसुली. अरे मला केलं म्हणून भेटलं त्याला लक्षात घ्या. अंबरनाथला शैलेश मित्रांनो चढतोय. मला जर केली ना मोहन चढतो झोपुरीला. नंतर पाटील मी आणि ऋषी चढतो वांगणीला. बदलापूरला रोहित वसुली ठाकूर अहिरे चाचा शैलेश अंबरनाथ चढतो. चल सो आता आपण एक मिनिट हा तो मित्रांनो आता आपण उतरलो आहे. कुर्ल्याला उतरलो आहे. आपलं स्टॉप कुर्ला आहे. अरे यार आपली ट्रेन सुटली. 8 नंबर ट्रेन आली. ट्रेन पण आता भेटणार नाही आपल्याला. सो हे बघा 8 नंबरला किती गर्दी आहे. आपला मित्रांनो डेलीचा प्रवास. एक मिनिट
सो आता आपण आलो 8 नंबरवरती. आता आपल्याला ट्रेन आहे डायरेक्ट 11:06ची ट्रेन आता. इथून आपल्याला उतरायचं आहे JTB नगरला. JTB नगरला उतरून आपल्याला आता ऑफिसला जायचं. सो मित्रांनो आता ट्रेन आली आपली. आता आपण या ट्रेनने जातो आहे JTBला. मध्ये एक स्टेशन आहे चुनाभट्टी. सो आता आपण उतरतो आहे JTB स्टेशनला. JTB स्टेशनला मित्रांनो आता उतरलो आहे. JTB स्टेशन गुरु तेग बहादूर नगर, त्याला शॉर्टकटमध्ये JTB स्टेशन बोलतात. हा इथून शॉर्टकट आहे इथून जायला. आणि आपण इथून आता उतरलो आणि आता आपण इथून शॉर्टकटने जाऊ. पाऊस चालू झाला आता. आपल्या शेती आता ओपन करायला लागेल. खूप जोरात आला पाऊस. चलो. सो हा आपला डेलीचा रुटीन आहे. शॉर्टकट रस्त्याने आपण JTB स्टेशनला उतरलो आणि बाहेर पडलो. शॉर्टकट, एकदम शॉर्टकट. गल्ली गोळ्यातून चाललो आहे शॉर्टकटने. तर मगाशी मित्रांनो एक खूप जबरदस्त इन्सिडेंट झाला. कुठे माहिती आहे का? वांगणी स्टेशनला. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. कारण का त्या एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून खाली पडला. तो ॲक्च्युली अंध होता व्यक्ती. आणि जबरदस्त खूप मोठा अपघात झाला असता. आता आपण बाहेर पडतो इथून. ऑफिसला जाण्यासाठी इथून जर JTB स्टेशनला उतरलो ना तर हार्डली 7 मिनटं लागतात मला ऑफिसला जायला. कारण आपली ड्युटी जी आहे ती 12ची ड्युटी आहे ना. सो आपण आरामात जातो ऑफिसला, काही टेन्शन नाही. आत्ता आपण आलो आहे रोडवरती. हां, पाऊस चालू झाला जोरात एकदम. बघा ना, फुल जोरात झालं पाऊस. हां, आपण आता गल्ली पकडून आलो आहे. तिथे पाणी भरलं आहे. तर आपण जरा रस्ता चेंज करू. हा शॉर्टकट रस्ता आहे पण जरा थोडासा डेंजर आहे. बाय रोडने बराच वेळ लागतो. आणि तिकडून तुम्हाला सांगितलं की तिकडे भरपूर चिखल असतो ना, पूर्ण पाय त्या चिखलामध्ये मागतो. त्याच्यामुळे मी पटरी क्रॉस करून येतो इथे शॉर्टकटने. हा शॉर्टकट पण जरा आहे, ठीक आहे. तर आता आपण 1 मिनटामध्ये पोचतो आहे ऑफिसला मित्रांनो. बघितलं तुम्ही कसा आपण प्रवास केला डेलीचा. आपले खरं तर प्रवास असतो सकाळी कॉम्प्लेक्सहून निघाल्यानंतर ट्रेनमध्ये धक्काबुक्की खाली खूप गर्दी असते. आणि JTB स्टेशनला पण उतरले होते आपण, कसं ट्रॅकने क्रॉस केला रस्ता. तो एक जबरदस्त इन्सिडेंट झाला आपल्यासोबत वांगणी स्टेशनला. एक म्हणजे अंध व्यक्ती होता. तो प्लॅटफॉर्मवरून खाली पडला. खाली पडल्यावर माझं लक्ष गेलं आणि त्याला बाहेर काढलं, खाली उतरून बाहेर काढलं त्याला. आणि तेवढ्यात एक मेल आहे ना क्रॉस झाली. खूप जबरदस्त इन्सिडेंट झाला असता त्या व्यक्तीचा. म्हणजे अपघात मोठा झाला असता. तर माझं काय झालं असं मला माहिती नाही. कारण त्याला म्हणजे मी त्याला जस्ट काढला वरती, मी पण चढलो वरती आणि लगेच समोरून एक्सप्रेस आली. खूप जबरदस्त इन्सिडेंट झाला. आणि काय झालं असतं माझं माहीत नाही मला. सो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
कमेंटसुद्धा करा. त्या कमेंटने मला भरपूर काही शिकायला मिळेल. सो आता आपण व्हिडिओचा इथे शेवट करतो.